अर्थातच बरोबर 86 या ठिकाणी टॉस जिंकलाय आणि स्वीकारलं फिल्डिंग बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते आता सिद्धिविनायक इनगाव टीमला. आणि या आवाज ऐकूया. अर्थातच ज्यांनी या गेल्या अनेक रजनींमध्ये आपल्या आवाजाचा ठसा उमटवलाय. अगदी सुमधुर आवाज अर्थातच पहिल्या इनिंगसाठी जोडले जातील सुमित गायकवाड. धन्यवाद बोराडे सर. इथून सामना असेल इंदगाव वर्सेस सांची. दोन्ही संघ अति लढाईचे आहेत. अगदी दोन्ही संघांकडे एक अनुभव खेळाडू आहेत. अगदी दोन्ही संघांचा मी खेळ बघितला आजच्या रात्रीमध्ये. त्याच्या दिवसातला आज त्यांचा चांगला खेळ राहिलाय. दोन्ही संघांकडे चांगले खेळाडू आहेत. सांचीने प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. ते पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती ते जाळा फसवला आणि ते परत लागेल बॅट्समन शंकरला. आहे क्षेत्रशक्तीपर्यंत पोहोचतोय पण झेल जाईल जमिनीवर दान आणि ते एक धाव घेतली जाईल फक्त. आता स्ट्राईक होते असेल रोहित ज्याने मागच्या सत्रामध्ये बॅक टू बॅक 2 सिक्सेस मारून अगदी मॅच इझी केली होती. तोच रोहित आता स्ट्राईक असेल. कशा प्रकारे त्याला समोर जाईल अजय गोलंदाज समोर. दोन चेंडूचा खेळ संपलेल्या संघाचा श्रीगणेश झालेले 1 धावेने. आता रोहित असेल स्ट्राईक वरती. बघूया रोहित काय करतोय. इथून त्याच्या बॅटमधून बिग हिट येतील का. ते बिग हिट येणं गरजेचं कारण की फायनलची मॅच इथून रन चांगलं होणार तर तिथून ते डिफेंड करता येईल. सोमवारी गोलंदाज सुद्धा चांगला आहे. तितकाच पद्धतीचा फलंदाज सुद्धा चांगला आहे तो. हाही चेंडू चांगला होता. हेलिकॉप्टर उडवलाय जाईल वन बाउंड चौकार. इथं मी म्हटलं होतं रोहित खूप ताकदवर फलंदाज आहे आणि तीच ताकद तो त्या मैदानात दाखवतोय. आपल्या संघासाठी चांगली पारी खेळतोय तोच म्हणजे रोहित. अगदी आल्या आल्या पहिल्याच चेंडूवरती चौकार मारलाय. ते निमेश मोहिते यांचे सुद्धा आगमन झालेलं आहे. ते या स्पर्धेचे आयोजक. चार दिवस अंपायरच्या भूमिकेत आमचे निमेश मोहिते तैनात होते. त्यांच्यासोबतच हितेश चिंचनकर सुद्धा. जाऊया मॅच कडे. इथून एक चौकार आलेला आहे. हाही फटका चांगला अगदी कव्हर्सच्या दिशेत मारले. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्रशक तैनात आहे. ते एक धाव कंप्लीट करण्यात येईल आणि इथून धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 7 या आकड्यावरती 6 या आकड्यावरती. चांगली सुरुवात म्हणू शकतोय मी टीम इंदबसाकी. मेगा फायनलची मॅच आहे. अगदी अतिलढीची मॅच आहे. 5वा चेंडू ती काय चेंडू तर अगदी ब्लॉक होल मध्ये चेंडू अतवला. धाव फलक जाऊन पोहोचले ते 7 आकड्यावरती. 5 चेंडूचा खेळ संपले. धाव संख्या जाऊन पोहोचली ती 7 आकड्यावरती. रोहित इथे स्ट्राईक असेल. शेवटचा चेंडू आहे या षटकामधला. अगदी शॉर्ट पिच चेंडूचा स्ट्रेट ड्राईव्ह खेळला ते क्षेत्रशक तैनात आहे. इथून एक धाव कंप्लीट केली म्हणजे स्ट्राईक रोहित कडे असेल. पुढचे शतक हे गोलासाठी घातक असणार कारण की रोहित सारखा फलंदाज स्ट्राईकला असणार आहे.
साहिल प्रणय आलाय गोलंदाजीसाठी. ज्या प्रणयने मागच्या सत्राने एक कमी धावसंख्या दिली होती तो साहिल इथे आलाय. इथून आमचे बोराडे सर अगदी ऑफिशियल साठी सोय करतात. अगदी रात्रीचे डोळ्यात डोळे टाकून आमचे ऑफिशियल तिथे अगदी पंचांची भूमिका करतात. त्यांच्यासाठी ते चाय पुरवण्यात आलेल्या आमच्या डिअर बोराडे सरांकडून. जाऊया सामन्याकडे. ते सामन्याला सुरुवात होतीये. दुसरं षटक घेऊन येतो तो प्रणय. पहिला चेंडू असेल प्रणयचा आणि ते समोर असेल रोहित. आणि ती सुरुवात म्हणायला मी वाईडनेस चालू झाली आहे. म्हणजे एक्स्ट्राची एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. गौरव सोने आमच्या सोबत जॉईंट आहेत स्कोरच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या आकड्यावरती. रोहित आहे स्ट्राईक वरती. क्लास बॅट्समन आहे आणि ते हेलिकॉप्टर उडालाय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्रशक्त येण्यात आहे. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि ते परतावं लागेल रोहितला. आणि ते धाव बाद व्हायला लागेल. इथे जिथे एक धाव आली होती तिथे दुसरी धावाचा प्रयत्न केला आणि ते रोहितच्या पारीचा अंतर संपला. करतोय 2 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. आणि इथे मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता. इथे थांबवण्यात आलंय प्रणयच्या गोलंदाजीच्या थ्रू. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय. शिल्लक असेल 3 चेंडू. दोन षटकांचा सामना असताना 2 चेंडूचा खेळ संपलेला. सॉरी मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न पण इथे बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट होत आहेत आणि ते स्ट्राईक ठेवतील ते फलंदाज रोहित सॉरी रोशन असे. रोशन आपल्याकडे स्ट्राईक रोटेट करून घेत आहेत. बघूया काय करताय ते फलंदाज एंटर होतो तो अनिकेत. चांगला चेंडू होता आणि इथे एक धाव कंप्लीट झालेली आहे. अगदी थर्ड मॅनच्या स्वरूपात इथे गलीमध्ये मारण्याचा प्रयत्न होता.
धाव फलक जाऊन पोहोचले ते 11 आकड्यावरती. तर फलंदाज असेल स्ट्राईक वरती तो अनिकेत. अनिल आहे स्ट्राईक वरती. चांगली गोलंदाजी प्रणय करतोय आणि काय फटका आहे. हवेत आहे चेंडू, जाईल का सीमा पार आणि येईल षटकार. आणि ते डिसिजन पेंडिंग असेल. इथून डिसिजन पेंडिंग असेल. डिसिजन इथून पेंडिंग असेल आणि ते पंच सांगतील आउट आहे. इथे झेल शेवटच्या एंड होती ते प्राप्त झाला आणि ते परतावं लागलं फलंदाज अनिकेतला. ऑलमोस्ट चकडीच्या बाहेर हा चेंडू अधावला होता. तिथे चांगलं ग्रेट झेल तैनात आलं. इथून जर हा षटकार आला असं समीकरण वेगळं असतं. स्कोर कार्ड मध्ये थोडासा बदलाव झाला असता. इथून परतावं लागलं आणि या फलंदाजाला. आणि ते चेंडू असेल एक बाकी म्हणजे 1 to go. धाव संख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू या षटकातला आणि काय फटका आहे. अगदी लॉंग लेग मध्ये खेळला होता हा चेंडू. इथे धावा कंप्लीट केलेल्या आहेत 3. चौथीचा सुद्धा प्रयत्न इथून. इथे 3 धावा ऍड केल्या जाईल स्कोर कार्ड मध्ये. एकूण धाव संख्या झाली ती 14 आणि तो समीकरण असेल 15 धावेचं. 12 चेंडू आणि 15 धावेचं समीकरण असणार आहे. चला लगेचच इंदपटे आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. Come on, DJ.
चला स्पीडअप करा प्लीज. पहिला बॉल. यशच्या गोलंदाजाचा फटका जरूर सजवलाय, परंतु इथे सिंगल पाहायला मिळेल किरणच्या बॅट मधून. सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेशा जरूर झालाय. 15 धावसंख्येचं टार्गेट. अगदी 12 बॉल 15ची गरज असताना पहिल्या बॉल वरती 1 धाव आली आहे. दुसरा बॉल. आणखी एक चांगला स्ट्रोक अजय शिर्केच्या बॅट मधून आलाय. दमदार षटकार. षटकाराला षटकाराने मात्र 7 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 8 धावसंख्येची आवश्यकता आहे. यश नावाचा गोलंदाज आउटसाइड द स्टंप. आणखी एक चुकी पाहायला मिळते. आउटस्विंग बॉल पाहायला मिळालाय. वाईडचा इशारा. अगदी फिंगर रोल करत असताना थोडीशी चुकी गोलंदाज यश कडून मैदानात पाहायला मिळते. फुलर लेंथ. पुन्हा एकदा चुकीचा मारा आणि इथे येतील 4 धावा. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती आलेल्या या 4 धावा, म्हणजे तब्बल 5 धावांचा हा नजराणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला टेक्निकल टीम कडे आपण जाऊयात. खास बॉलरची इच्छा आहे त्यामुळे रिव्ह्यू घेतला जाईल. अर्थातच फायनल आहे. अंपायरचा सुद्धा कॉल आमच्यासाठी आलाय. Yes, it is a no ball. तेरा धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे येतोय विजयी चौकार. वेल प्लेड वरुण सांडशी टीमने वर्णा क्रिकेट संघ वरणे आयोजित मैत्री चषक 2025 मध्ये आपलं कोरलेलं नाव आपण पाहतोय. अगदी दैदिप्यमान सोहळा या मैत्री चषकाचा ग्रँड फिनालेचा मानकरी